आणि यानंतर प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये सहभागी होऊयात। त्या ठिकाणी अमित शहा दाखल झालेले आहेत आणि कुंभमेळ्यामध्ये ते शाही स्नान करत आहेत तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कुंभमेळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। आज त्यांचा प्रयागराजचा नियोजित दौरा होता आणि त्याच निमित्तानं ते आता शाही स्नान हे घेत आहेत। 11:30 वाजता त्यांचं प्रयागराज या ठिकाणी आगमन झालं। त्रिवेणी संगम इथे पवित्र स्नान करून या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। बडे हनुमानजी मंदिर या ठिकाणी सुद्धा त्यांनी भेट दिली। ही भेट घेतल्यानंतर ते जुना आखाड्याकडे रवाना झाले आणि आता शाही स्नान हे अमित शहा यांचं सुरू आहे। दरम्यान याच प्रयागराजमध्ये महाराज आणि आखाड्यामधील इतर संतांची सुद्धा ते भेट घेणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत। हा संवाद कार्यक्रम झाल्यानंतर त्यांच्याशी बातचीत केल्यानंतर त्यांच्यासोबत भोजनामध्ये सुद्धा ते सामील होतील अशी माहिती मिळते। गुरु शरणानंदजी आणि गोविंद गिरीजी महाराज यांना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमाला भेट देण्याचा सुद्धा त्यांचा प्रयत्न असणार आहे अशी माहिती मिळते। शृंगेरी, पुरी आणि द्वारका येथील शंकराचार्यांची भेट घेऊन त्यांच्याशी ते बातचीत करणार आहेत आणि त्याच ठिकाणी त्यांच्या दौऱ्याचा समारोप होईल। तर महाकुंभ मेळ्यामध्ये अमित शहा हे सहभागी झालेले असून शाही कुंभ स्नान हे सध्या त्यामध्ये ते सहभागी झाल्याचं आपण पाहतोय। सकाळी 11:30 वाजता ते प्रयागराजमध्ये दाखल झालेत। एकंदरीतच आपण पाहतोय प्रयागराजमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात आहे। विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रशासनाची चोख बंदोबस्त आणि सोय आपल्याला पाहायला मिळते आणि दुसरीकडे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुद्धा शहरामध्ये काही वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले। हेलो भैया सिक्योरिटी यार ये तो बोलना है इनको यार। तर संतांच्या संगमावर पवित्र स्नान, त्यानंतर बडे हनुमान मंदिराला भेट, तसंच अक्षय वटला सुद्धा ते भेट देणार आहेत असं कळतंय। ही भेट झाल्यानंतर स्वामी अवधेशानंद गिरी महाराज, आचार्य महामंडलेश्वर जुना आखाडा आणि इतर संतांच्या सोबत ते सहभोजन करतील, त्यांच्यासोबत बातचीत करतील। गुरु शरणानंद महाराज आणि गोविंदगिरी महाराज यांची ते भेट घेणार आहेत असं कळतंय। विविध संतांची भेट घेऊन त्यांच्याशी बातचीत करतील। अरे फोटो भाई थोड़ा सा हट जाओ यार, तुम्हें कह रहा हूँ। देशभरातून नव्हे तर जगभरातून अनेक मंडळी या प्रयागराजला सध्या भेट देत आहेत। महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर जगभरातून अनेक विविध क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी भेट देत आहेत, दर्शन घेत आहेत, तसंच भारतीय संस्कृतीचा सुद्धा ते अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात। देशभरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होत आहेत आणि त्यातच आता गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा हा दौरा केलेला आहे। कुंभ स्नानमध्ये ते सहभागी झाल्याचं आपण पाहतोय। फ्रंट पे लगे हैं दलील भाई ना, मजबूत नहीं है ना, वो नीचे बैठ गया। तर गेल्या काही कालावधीमध्ये प्रयागराजमध्ये वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आलेला आहे। सुरक्षेच्या कारणास्तव अचानक हे बदल करण्यात आलेले आहेत। 25 जानेवारी ते 3 फेब्रुवारी पर्यंत हे काही नियम लागू असतील। या कालावधीमध्ये महाकुंभ परिसरामध्ये वाहन पासांना परवानगी दिली जाणार नाहीये असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। या मेळाव्याच्या दिवसांमध्ये सार्वजनिक सुरक्षा आणि प्रभावी गर्दी या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काही निर्णय हे घेण्यात आलेले आहेत। आणि दुसरीकडे अमित शहा यांचं सुद्धा आगमन झालं आणि त्याचमुळे सुरक्षेमध्ये सुद्धा काहीशी वाढ करण्यात आली आहे।
या शहरातील काही झोन आहेत, काही भाग आहेत ते नो व्हेकल झोन म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. महाकुंभ हा सनातन धर्मातील सर्व जाती, पंथ आणि श्रद्धा यांच्या लोकांसाठी आध्यात्मिक मेळावा म्हणून ओळखला जातो आणि त्याच्यामुळेच अनेक लोकांना याचं आकर्षण आहे. याची अधिकाधिक माहिती जाणून घेण्यासाठी तसंच हा कुंभमेळा नेमका कसा असतो हे जाणून घेण्यासाठी, त्यामध्ये सहभागी होण्यासाठी अनेकांची धडपड असते. आपल्या कुटुंबासह अनेक जण या ठिकाणी उपस्थिती दर्शवत असतात. देश विदेशातील लोक सुद्धा यामध्ये सहभागी होतात. तर संत महंत मोठ्या संख्येनं यामध्ये सहभागी झालेले आहेत. नेते मंडळी सुद्धा यामध्ये सहभागी होतात, उपस्थिती दर्शवत आहेत. 13 जानेवारीपासून सुरू झालेला हा भव्य कार्यक्रम 26 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. येत्या 29 जानेवारीला म्हणजे अगदी 2च दिवसांनी मौनी अमावस्येच्या दिवशी दुसरं शाही स्नान हे संपन्न होणार आहे. 3 फेब्रुवारीला वसंत पंचमी आहे आणि तेव्हा तिसरं शाही स्नान होईल अशी माहिती मिळते. त्यापुढे 12 फेब्रुवारीला माघी पौर्णिमा आणि 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे आणि या प्रमुख सणांच्या तारखांचा या कार्यक्रमात समावेश करण्यात आलाय. दर 12 वर्षांनी आयोजित होणारा हा महाकुंभ लाखो भाविकांना आकर्षित करत असतो आणि त्यामुळे कोणताही विचार न करता केवळ आणि केवळ श्रद्धेच्या भावनेनं अनेक जण या ठिकाणी सहभागी होण्यासाठी येत असतात. तर यावेळेला रेकॉर्ड ब्रेक अशी गर्दी होईल असा अंदाज वर्तवला गेला होता आणि त्याचमुळे शहरामध्ये सुद्धा त्याच पद्धतीचं नियोजन हे योगी सरकारच्या माध्यमातून केलं गेलंय. अमित शहा यांचं शाही कुंभस्नान हे संपन्न झालेलं आहे आणि त्यानंतर ते पुढील दौऱ्यासाठी आता रवाना होतील. आज दिवसभर ते प्रयागराजमध्ये असणार आहेत. संत महंत यांची भेट घेणार आहेत, त्यांच्याशी बातचीत सुद्धा करणार आहेत. तर त्यांच्या सोबतच शाही भोजनाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा ते सहभागी होणार आहेत. निरंजनी आखाड्यामध्ये ते संतांची भेट घेतील. बारा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 13 जानेवारीला कुंभमेळ्याची सुरुवात झाली आणि देशभरात उत्सुकता लागून राहिलेली होती. या सगळ्या संदर्भात गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड तयारी सुद्धा सुरू होती.